तर या ठिकाणी आपण एरिया ऑफ ट्रायंगल त्यालाच मराठीमध्ये आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हटल्यानंतर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट, किंवा यालाच मराठीमध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची असा आहे. ठीक आहे, हे सूत्र लक्षात. आता हे सूत्र तर आपल्या लक्षामध्ये आलं, परंतु आपण काय पाहणार आहोत की नेमका पाया कशाला म्हणायचा आणि उंची कशाला म्हणायची. पाया कशाला म्हणायचा आणि उंची कशाला म्हणायची. तर लक्षात घ्या की प्रत्येक बाजू ही पाया असते. प्रत्येक बाजू, त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू असतात. आणि या 3 बाजूमध्ये प्रत्येक बाजू ही पाया असते. प्रत्येक साइड ही बेस असते. लक्षात घ्या. आता पाया कशाला म्हणायचं? ज्या बाजूवर त्रिकोणाची उंची काढलेली असते, ज्या बाजूवर ट्रँगलची हाईट काढलेली असते, त्याला म्हणजे काय म्हणायचं? बेस किंवा पाया म्हणायचं. आता उदाहरणार्थ या ठिकाणी हा एक त्रिकोण एबीसी आहे, ट्रँगल एबीसी आहे, आणि बीसी ही जी साइड आहे, बीसी या साइडवर बीसी साइडच्या समोरचा जो व्हर्टेक्स आहे हा शिरोबिंदू म्हणतो. त्याच्यामधनं या बाजूवर जर समजा आपण परपेंडिक्युलर काढला किंवा लंबरेषा कशाला म्हणायचं? जी रेषा म्हणजे बाजूवर 90 अंशाचा कोन करते, हा लंब असला पाहिजे. तर ही काय होईल मग? हाईट किंवा ह्याला उंची म्हणायचं, ह्याला पाया म्हणायचं. आता मी याच्या अगोदर तुम्हाला काय म्हटलं की प्रत्येक बाजू ही पाया आणि उंची असते. आता जर समजा हा ट्रँगल घेतला, यालाच एबीसी नाव दिलं, मी इथं बीसी वर हा परपेंडिक्युलर उंची काढलेली आहे. जर समजा मला वाटलं की एसी हा बेस म्हणावं किंवा पाया म्हणावं, तर या बी मधून काढलेला जो परपेंडिक्युलर आहे याला काय म्हणायचं? हाईट. म्हणजे इथं ही उंची होईल आणि एसी हा पाया होईल. या ठिकाणी बीसी हा पाया झाला, बेस झाला, आणि एम ही हाईट झाली. जर समजा आपण आता या ठिकाणी जशी एसी वर आपण परपेंडिक्युलर काढला, तसा हा एक ट्रायंगल एबीसी. ओके, आणि इथं या एबी वर जर समजा आपण परपेंडिक्युलर काढला सी मधून, एबी वरून जर उंची घेतली, तर एबी हा पाया होईल आणि सीएम ही उंची होईल. म्हणजे प्रत्येक त्रिकोणाला 3 पाया असतात. 3 प्रकारे पाया आणि उंची आपल्याला काढता येते. समजलं का हे सगळ्यांना? इज इट क्लिअर? पाया कशाला म्हणायचं, उंची कशाला म्हणायचं, पाया म्हणजे बेस कशाला म्हणायचं, किंवा इज इट क्लिअर नाव? येस सर. मग आपल्याला या ठिकाणी हे झालं पा त्रिकोणाची उंची म्हणजे काय, त्रिकोणाचा पाया म्हणजे काय, हे आपण झालं. अच्छा, ठीक आहे. आता याच्यावर उदाहरण आपण आता कधी कधी काय होतं की हा वेगळ्या प्रकारचा त्रिकोण आहे. या ट्रँगल मध्ये लक्षात ठेवा, या ट्रँगल मध्ये हा ऑलरेडी जर 90 अंशाचा कोन असेल, ऑलरेडी हा 90 डिग्री असेल, तर हा एबीसी ट्रँगल आहे. जर समजा हा, या त्रिकोणाचं नाव सांगा, ज्या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो, काय नाव आहे याचं? व्हॉट इज नेम ऑफ दिस ट्रँगल? ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा असतो, ए ट्रायंगल हॅव्हिंग वन अँगल 90 डिग्री, एक ट्रायंगल ज्याचा एक कोन 90 अंशाचा असतो. व्हॉट इज नेम ऑफ दॅट ट्रायंगल? त्या त्रिकोणाचं नाव सांगा, नाव सांगा. बघा विद्यार्थी, हा बोला बोला. कोणता ट्रायंगल म्हणायचं? काटकोन. काटकोन त्रिकोण म्हणायचं. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी काटकोन हा जो शब्द आहे, काटकोन, काटकोनाचा अर्थ काय होतो की 90 अंशाचा कोन. म्हणजे हा काटकोन त्रिकोण, एका त्रिकोणामध्ये हा काटकोन आहे म्हणजे 90 अंशाचा. काटकोन म्हणजे 90 अंशाचा.
मग जर असं असेल तर डायरेक्ट याला आपण पाया म्हणायचं आणि याला उंची म्हणायचं. समजलं का? इज इट क्लिअर? म्हणजे Yes, याच्यामधनं sir. आपल्याला ए मधनं याच्यावर Yes, sir. बीसी वर आपल्याला परपेंडिक्युलर जो काढायचा आहे, उंची जी काढायची ती ऑलरेडी हीच उंची असते. तिथं 90 अंशाचा जर कोन असेल तर हे पाया. आता जर समजा आपल्याला आता हा पाया झाला, ही उंची झाली, परंतु जर समजा आपण ही एसी बाजू जर समजा आपल्याला पाया घ्यायचा असेल, एसी बाजू जर पाया घ्यायचा असेल तर बी मधनं एसी वर आपल्याला लंब म्हणजे काटकोन काढावं लागेल, उंची काढावी लागेल, परपेंडिक्युलर काढावी लागेल, उंची काढावी लागेल किंवा हाईट काढावी लागेल. म्हणजे एका वेळी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1/2 बेस म्हणजे काय होईल, बीसी, आणि याची हाईट ही हा. जर समजा याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असेल तर इथं 1/2 1/2 गुणिले, आता इथं बेस कोणता घेतला आपण, एसी, एसी गुणिले बी. समजलं का? आणि आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, एका त्रिकोणाचं वेगवेगळा पाया आणि वेगवेगळी उंची घेऊन जर आपण क्षेत्रफळ काढलं तर ते सारखंच असतं. म्हणजे समजा आपण पाया आणि हा बीसी पाया घेतला, ए बी उंची घेतली, तर येणारं जे उत्तर असेल, हे जे उत्तर असेल, जर समजा एसी बेस घेतला आपण आणि बीएम हाईट घेतली, ते येणार उत्तर सेम असेल. एकाच त्रिकोणाची, एकाच ट्रायंगलची वेगवेगळा बेस, वेगवेगळा पाया, वेगवेगळी उंची घेतली, पाया आणि उंची, पायावरचीच उंची आपल्याला घ्यायला, तर त्या ट्रायंगलचा एरिया सारखा येतो. समजलं? Yes, sir. ओके ओके आवाजच येत नाही. Yes, sir. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहे किंवा आपण त्रिकोण 3 प्रकारचे असतात, म्हणजे लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण. बरोबर आहे? कोणते 3 त्रिकोण आहेत इंग्लिशमध्ये? अॅक्यूट अँगल ट्रायंगल, राईट ट्रायंगल, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल इंग्रजीमध्ये. मग आता आपण पाहिलं अॅक्यूट अँगल ट्रायंगल जर असेल तर आपल्याला 3 प्रकारे उंची काढावी लागते. राईट ट्रायंगल असेल तर त्याच्या दोन बाजूमध्ये जे 90 अंशाचा जो कोन होतो 90 डिग्रीचा, त्या ठिकाणीच एक बेस असतो आणि एक हाईट असते. आता याच्यामध्ये जर समजा आपण हा ऑब्ट्यूज अँगल किंवा विशाल कोन त्रिकोण म्हणतो आपण. विशाल कोन कशाला म्हणतात सांगा? विशाल कोन कशाला म्हणायचं? विशाल कोन म्हणजे कोण? सांगा, कुणाला माहिती आहे? जो कोण मोठा असतो तो. मोठा म्हणजे किती मोठा असतो? 90 अंशापेक्षा मोठा. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे विशाल कोन म्हणजे असा कोन ज्याचं 90 डिग्री पेक्षा जास्त मेजर असतं आणि 180 कमी. म्हणजे 90 आणि 180च्या मध्ये असणारा जो कोन असतो तो म्हणजे विशाल कोन असतो. ओके. मग ट्रायंगल मध्ये एक जर समजा हा विशाल कोन असेल, ऑब्ट्यूज अँगल असेल, मग आता हा जर बेस घेतला, नीट लक्षात घ्या, एबीसी हा ट्रायंगल आहे, त्याला बीसी हा पाया घ्यायचा आहे. तर आता ए मधून आपल्याला ह्याच्यावर हाईट काढावी लागेल, परंतु असे ए मधून इकडे जर हाईट काढायला आलं, परपेंडिक्युलर होऊ शकत नाही, म्हणून बीसी मधून जाणारी इकडे रेषा वाढवायची आणि इथून एक परपेंडिक्युलर टाकायचं पाहिजे, याला हाईट म्हणायचं. कळलं का? इकडे बीसी वर हाईट टाकता येत नाही, म्हणून आपण इथून असा 90 अंशाचा कोन बीसी बांधायचं, याला म्हणू एबीसीडी. तर याचा एरिया काय असेल? 1/2. बेस कोणता आहे? बीसी आहे. हाईट कोणती आहे? एडी आहे म्हणायचं. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? येस सर. ओके. येस सर. आता आपण या ठिकाणी इकडे पाहिले, आणखी एक फिगर पाहिले. ती आता आपण बीसी म्हणजे काय केलं होतं? बेस घेतला होता. परंतु जर समजा आपल्याला एबी बेस घ्यायचा असेल तर सी मधून इथं हाईट टाकावी लागेल, सी मधून अशी हाईट टाकावी लागेल, परपेंडिक्युलर टाकावं लागेल. ठीक आहे? ए बी सी आणि डी. मग याचा एरिया काय असेल? पण एरिया इज इक्वल टू 1/2. व्हॉट इज बेस?
बेस विल बी एबी. एबी हा पाया असेल आणि उंची काय असेल, सीडी असेल. समजलं? समजलं? येस सर. ओके. सर. आता परत हा जर ट्रायंगल दुसरा घेतला एबीसी ना, ए बी आणि सी. जर समजा आपल्याला एसी हा जर समजा पाया घ्यायचा असेल तर बी मधनं आपल्याला इथून परपेंडिक्युलर टाकावं, हा बी मधून परपेंडिक्युलर लागेल, बीडी. समजलं? मग याचा जो एरिया असेल, याचं जे क्षेत्रफळ असेल, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, तर क्षेत्रफळ बरोबर 1/2 1/2 इंटू हा बेस. बेस काय झाला इथं, एसी बेस होईल पाया, आणि उंची काय होईल. समजलं मग तुम्हाला? म्हणजे वेगवेगळ्या त्रिकोणामध्ये पाया आणि उंची कसं घ्यायचं हे समजलं सगळ्यांना? इज इट क्लिअर? बोला. येस सर. ओके ओके. भाई आप बघा, कर ना. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्रिकोणाचे क्षेत्रफळ, ज्याला एरिया ऑफ ट्रायंगल म्हणायचं, याचं सूत्र काय, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 1/2 पाया गुणिले उंची, किंवा ए बरोबर 1/2 पायाला बी घ्यायचं आणि उंचीला एच म्हणायचं. बी म्हणजे बेस, एच म्हणजे हाईट. ए म्हणजे काय म्हटलं, क्षेत्रफळ, बी म्हणजे पाया, एच म्हणजे उंची. समजलं? समजलं? बघा ताई, आपण सूत्र बघा, नीट लक्षात घ्या. आपण काय सांगितलेलं आहे सूत्र, 1/2 पाया गुणिले उंची. यालाच आपण कसं लिहू शकतो पहा, पाया गुणिले उंची भागिले 2. हे दोन इथं सुद्धा लिहिता येतात. म्हणजे आपल्याला ट्रिक वापरता येईल का, कोणत्याही त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल, पाया आणि उंचीचा गुणाकार करायचा, पाया आणि उंचीचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 न भागायचं. समजलं? त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, पाया आणि उंचीचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 न भागायचं. मला सांगा बरं, आता तोंडी सांगा, पाया 4 असेल, उंची 8 असेल, काय येईल क्षेत्रफळ सांगा. सांगा. पाया 4 आणि उंची 8 आहे, तर क्षेत्रफळ काय येईल? बघू कोण हुशार आहे ते सांगा. ह्या दोघांचा गुणाकार मी काय म्हटलं, 4 आणि 8चा गुणाकार करायचा. 4 गुणिले 8 किती होतं, 8 चौक 32. 32च्या निम्म करायचं, 2 न भागायचं. 32च्या निम्म किती, 16. म्हणजे आपला एरिया काय असेल, आपलं क्षेत्रफळ 16. समजलं? येस सर. बर, आणखी एक मला, हा, पाया 5 आहे आणि उंची 4 आहे, क्षेत्रफळ किती सांगा. सांगा. सर. किती? 10. 10. व्हेरी गुड. कारण 5 आणि 4चा गुणाकार 20 येतो. 20चं निम्म करायचं, 20चे निम्म काय होतील, हाफ किती होतील. इट क्लिअर ना? आपण काही येस सर. उदाहरण पाहू आता. आपण काय उत्तरामध्ये काय असतं लक्षात ठेवा, क्षेत्रफळ हे सेंटीमीटरचा वर्ग किंवा मीटरचा वर्ग असतं. समान पाया समान उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असतं. जर समजा 2 वेगवेगळे त्रिकोण असतील, बघा याचा अर्थ काय होतो, 2 वेगवेगळे त्रिकोण आहेत आणि 2 वेगवेगळ्या त्रिकोणामध्ये पाया सारखा असेल आणि उंची पण सारखीच असेल. आता पहा या ठिकाणी हा PQR ट्रायंगल आहे. ओके, याचा पाया समजा 6 असेल, याचा पण पाया 6 असेल आणि याची उंची जर समजा आपण असं म्हणू, याची उंची 2 आहे, 2, आणि याची पण उंची 2 आहे. तर काय झालं, पाया समान असेल, BC आणि QR समान आहे, उंची पण समान असेल, तर क्षेत्रफळ सुद्धा समान आहे. याचं क्षेत्रफळ किती असेल पहा, 6 गुणिले 2 किती येईल क्षेत्रफळ सांगा. हे
याचं क्षेत्रफळ किती असेल? पाया 6, उंची 2. सांगा. 12. 12 सर. रॉंग आन्सर. 12 ला 2 ने डिवाइड करायचं राहिलं. 2 12 ने. हा, सांगा. एरिया काय असेल? 6 सर. व्हेरी गुड. काय 6 गुणिले 2 केला आपण 12 झाले. 12 निम्मे करायचे 6. इथं पण 6 गुणिले 2 12 त्याचे निम्मे. म्हणजे हे जे आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे, समान पाया व समान उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असते. हा. तर सांगा आता याच्यामध्ये आपण एमसीक्यू बघू. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र कोणतं आहे? सांगा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र. पाया आणि उंची. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड. 1/2 पाया गुणिले उंची. छेद पाया उंची. 1/2 पाया. पायाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात सांगा? बेस. व्हेरी गुड. उंचीला? लेंथ. उंची हाईट. हाईट हाईट बनायचं. ओके हाईट. ओके. चला आता इथं उत्तर बघू आपण. चला. पाया 10 सेंटीमीटर, उंची 8 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ काय आहे सांगा. पाया 10, उंची 8. सांगा. तर मी काय सांगितलं, 10 आणि 8चा गुणाकार करा आणि त्याला 2 न भागा. 10 आणि 8चा गुणाकार येतो 80. छेदस्थानी 2 करा. छेदस्थानी 2 म्हणजे 80चे निम्मे 40. किंवा इथं बेक बेक. आन्सर 40. तर आन्सर काय असेल? सी असेल. इज इट क्लिअर? येस सर. पुढचं सांगा. काय बघा, क्षेत्रफळ बरोबर आपण काय म्हटलं? 1/2. पाया किती आहे? 12 आहे. उंची किती आहे? 6. बेक बेक बेस. 6 गुणिले 6 36 येईल. बरोबर आहे? किंवा मी काय म्हटलं, 12 आणि 6चा गुणाकार करा. 72 येईल. त्याचे निम्मे करा. 36 येऊन जाईल. समजलं? येस सर. ओके. किती काय केलं तर साधं किती काय केलं तर तेवढंच याचं उत्तर काय असेल सांगा. नाही. पाया किती आहे? 20. 20 आणि उंची 5 आहे. काय येईल उत्तर? सर 50. तांदूळ झालं माईक अनम्यूट करा. पण स्त्री आवाज येतो. सर आवाज नाही येते. 1 मिनिट. आय विल चेक. करना तोपर्यंत सोनाने. ओके. बघा आता या ठिकाणी आपलं सूत्र आहे 1/1 घेऊन पाया गुणिले उंची 20 गुणिले 5. तर एक बेक बेक. तर 10 गुणिले 5 50 उत्तर. किंवा मी ट्रिक जी सांगितली, किंवा 20 आणि 5चा गुणाकार करायचा. 20 आणि 5चा गुणाकार किती होईल? 100 येईल. 100चं निम्म करा म्हणजेच 50 येईल. म्हणजे हे उत्तर असेल. समजलं? येस सर. 50 आन्सर. तर सांगायचं उत्तर. उत्तर सांगा. गरज आहे का?
90 सर 90 ना. बघा 90 कसं येतं ते बघा. आपल्याला सूत्राचा वापर 1/2 पाया गुणिले उंची. हे नाही. 9 गुणिले 10 90 झालं. किंवा मी काय म्हटलं 18 आणि 10चा गुणाकार करा 180 येतो. त्याला 2 न बघा. 180 चे निर्णय केले तर 90 येतं. म्हणून आपलं 90 उत्तर आहे. ते फॅन लावा. चला पुढचा प्रश्न. आता याच्यामध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं एकक कोणतं आहे सांगा. सेंटीमीटर, मीटर, सेंटीमीटरचा वर्ग. सेंटीमीटरचा वर्ग. सेंटीमीटरचा वर्ग. ठीक आहे. सेंटीमीटर सेंटीमीटरचा वर्ग असतो. कधी लक्षात ठेवा सेंटीमीटरचा वर्ग, मीटरचा वर्ग, किलोमीटरचा वर्ग. हे क्षेत्रफळाचं एकक आहे लक्षात ठेवा. कुठलंही क्षेत्रफळ असेल, त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल, चौकोनाचं क्षेत्रफळ असेल, आयताचं क्षेत्रफळ असेल, कुठल्याही शेताचं क्षेत्रफळ असेल, आलं लक्षामध्ये, तर ते असं वर्गामध्ये असतं. पुढचा प्रश्न सांगा. इथं पाया किती आहे? पाया 16. सर उत्तर काय असेल? 80 80. 16 गुणिले 10 160 भागिले 2. हे काय? इज इट क्लिअर? येस सर ओके. सांगा याचं उत्तर. आता सूत्र वापरा. पाया किती आहे? 24. उंची किती आहे? 8. ना संक्षिप्त रूप द्या. बेदुनी 12 गुणिले 8 96. समजलं? किंवा बघा 24 गुणिले 8 भागिले 2 करायचं. बेदुनी 4 नाही. 12 8 96. 96. इज इट क्लिअर? समजलं? येस सर. पुढे आणखी आपण काही उदाहरणं पाहतोय. तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी. ओके. पाया 14 सेंटीमीटर आहे, उंची 6 आहे. काय होईल? 14 आणि 7 काय येईल उत्तर? 42 42. 14 into 6/2. ओके. चला याचं सांगा उत्तर आता तुम्ही. सर 180 नो नो नो. हा येस 180. 180 कसं येते ते बघा. 30 गुणिले 12 छेदस्थान 2. 30 गुणिले 6 180. 180. सर 20 20 कसं आलं ते सांगा. 20 कसं आलं ते सांगा. 8 आणि 8 गुणिले 5 किती होतात? 8 आणि 5 चा गुणाकार करा. मल्टिप्लिकेशन 40 सर 40. 40 चा हाफ किती होतं? 40 च्या निम्मा 20 सर 20. गुड. चला सर बंद झाला. चला पुढे सांगा.
काय येईल उत्तर? 25 आणि 16चा गुणाकार किती येतो? सोळा गुणिले 16 6 गुणिले 16 भागिले 2. असं कर ना. वेग पहिला 2 डिवाइड करून घे. प्रशांत मोठा नंबर असला पहिला 2 डिवाइड करून घ्यायचा. म्हणजे किंवा स्मॉल नंबर राहतो मध्ये. 20 गुणिले 16 जर केला त्याचं उत्तर येतं 400. आणि 400 चे निम्मे जर केले आपण 200. 200 समजतं तुम्हाला सगळ्यांना? हो चला याचं उत्तर सांगा. पाया 40 असेल, उंची 15 असेल. 40 मीटर उंची बरोबर 15 मीटर. 1/2 पाया किती? 40, उंची 15. गुणिले 15 किती येतं? 300 सर. 300. ओके. तुम्हाला इंग्रजीमध्ये शिकवलेलं समजतं का? येस सर. मराठीत सांगायचं की येस इंग्रजी? सर. समजतं ना इंग्रजीमध्ये? येस सर. ओके ओके ओके. नो प्रॉब्लेम. कपाटाला बघ. कपाटाला बघ. हे वेगळं उदाहरण आहे, नीट लक्षात घ्या. कधी यायचं कपाट? तर काय कधी केलं? यायचं कपाट? दिलेलं आहे आता. पाया दिलेला आहे, उंची विचारली आहे. आपल्याला क्षेत्र काय मला सांगा? पाया गुणिले उंची. बरोबर आहे. क्षेत्रफळ किती दिलं? 60 दिलं. इथे 1/2. पाया किती आहे आपला? 12. 12 सीएम. बरोबर आहे. मग आता हे पहा, 1/2 गुणिले 12 या 2 ना आपण याला संक्षिप्त 6. 60 बरोबर बरोबर 2 उंची बरोबर. नीट लक्षात द्या इकडं, मी महत्वाचं सांगतोय. गुणाकारामध्ये असणारी संख्या दुसऱ्या बाजूला जाताना कुठं जाते? गुणाकारामध्ये असणारी संख्या जर आता आपण काय करतो पाहिजे, राईट हँड साईडला आहे, उजव्या बाजूला आहे. हा 6 आपल्याला इकडे घ्यायचा. 6 आपण इकडे कशासाठी घेतोय? कारण आपल्याला उंची काढायची. उंची एका बाजूला ठेवायची. मग हा 6 इकडे आणायचा. हा गुणाकारामध्ये असेल तर तो भागाकारामध्ये जातो. लक्षात कधी लक्षात ठेवायचं? प्लस मध्ये असेल, अधिक मध्ये असेल, दुसऱ्या बाजूला मायनस इंटू असेल, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय हे लक्षात ठेवा. मग 6 1 6 समजलं? 10 उत्तर आलं होतं. समजलं 10 कसं आलं ते का परत सांगू? समजलं? ओके ओके. रिपीट करा ना. रिपीट करायचं का? येस सर. बघा आपलं सूत्र काय? क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. बरोबर आहे. येस सर. याला पाया याला आपण काय म्हणतो? 1/बेस इंटू हाईट. आपलं क्षेत्रफळ म्हणजे त्याला एरिया म्हणतो. आपलं किती आहे? एरिया दिलाय आपल्याला 60 आहे. क्षेत्रफळ हे 1/2. बेस आपल्याला 12 दिलेला आहे. आणि उंची विचारलेली. उंची किती आहे? आता हे 16 12ची निम्मी करायची. मध्ये बोलू नका. मग त्यांचा भागाकार करायचा. सर आवाज नाही येते. माझा आवाज येतो? येस. हे बेस 12
60 बरोबर 6 इंटू एच. एच म्हणजे हाईट. जशीच्या तशी काही संख्या घ्यायची जर असतील आणि 12ची निर्मिती जे म्हणजे गुणाकारामध्ये आहे तर तो भागाकारामध्ये इकडे घेऊन द्यायचा. डिवाइड मध्ये करायची. छेदस्थानी 6 किती सारे पुढे गेले पण यांचं काही सुधारलं नाही. अंदाज 7. तर 10 उत्तर असेल त्याचं. इज इट क्लिअर? येस सर. म्हणजे काय काय बागायचं लागतं पुढे समजलं ना सगळ्यांना? मध्ये बोलू नका. आता इथं सांगा, क्षेत्रफळ 40 आहे, उंची 8 आहे, पाया किती असेल? कॅल्क्युलेट करून सांगायचं, असं तोंडी नाही सांगायचं. बघा, एरिया इज इक्वल टू आपलं सूत्र काय? 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे. एरिया 40 आहे आपला. 8 बेस किती आहे काढायचं आहे आपल्याला. हाईट किती आहे? 8 आहे. हे गुणाकार आहे सगळ्यांच्या याच्यामध्ये. गुणाकाराचं चिन्ह असेल तरच अशी संक्षिप्त रूप द्यायचं, कॅन्सल करायचं. तर बेक बे बेचोक 8. 40 बरोबर बी गुणिले 4. 40 छेदस्थानी 4. हा भागाकारा गुणाकारामध्ये असलेली संख्या इकडं छेदस्थानी, भागाकारामध्ये 4 1 4 4 10 सर. 10 will be answer. Is it clear? येस. चालतंय. आपण आता याच्यानंतर काय करू? काही रिझनिंगचे काय केलं कोणासाठी मध्ये कोणाचा आवाज येतोय का? बोलायचं नाही. अरे नंतर आपण उद्याला पाहू. आता आपण काही रिझनिंगचे पाहू. रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ताचे क्वेश्चन्स पाहू आपण काही. हा, कोण काय करतात? आता बुद्धिमत्तामध्ये आपण पाहणार आहोत. बुद्धिमत्ता मध्ये आपण पहिला भाग पाहणार आहोत की मॅचिंग फिगर. मॅचिंग म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, दिलेल्या आकृती सारखी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला बघायची. सेम गटात न बसणारी आकृती पाहणार आहे. त्याच्यामध्ये गटामध्ये असणारी वेगळी आकृती कोणती आहे सांगा. याच्यामध्ये कोणती वेगळी आकृती आहे? पहिला प्रश्न. म्हणजे 4 आकृत्या ज्या दिलेल्या आहेत त्याच्यापैकी वेगळी आकृती कोणती आहे सांगा. सर बी. बी. बी सर. बी कारण सांगा. सर पहिले ॲरो डाऊन आहे, नंतरून इन राईट, नंतर फॉरवर्ड. सो सांगा. नो सर सी. सांगा. कोणती असेल? बघा या ठिकाणी नीट लक्ष द्या. वेगळी आकृती कोणती आपल्याला सांगायची. सर बी किंवा सी कोणती सांगा. किंवा डी. सांगा कोणती आहे. बी किंवा बघा याच्यामध्ये ही आकृती जर समजा आपण 90 अंशाच्या कोणामधून फिरवली, 90 अंशात अशा डाव्या बाजूला अशी,
तर ही आकृती मिळते पहा आपल्याला, बरोबर आहे. मग ही जर 90 अंशाच्या कोणामधून जर फिरवली तर आकृती कुठं यायला पाहिजे, अशी व्हायला पाहिजे ना, अशी. ही जी आकृती 90 अंशामध्ये जर म्हटलं तर ही अशी व्हायला पाहिजे, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही, अशी व्हायला पाहिजे आकृती, परंतु ही वेगळी झाली आहे. म्हणून आपलं डी उत्तर आहे, लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? ही अशी जर Yes. फिरली आपण तर ही होती ना आकृती. पण ही जर फिरवली आकृती तर काय व्हायला पाहिजे, अशी आकृती यायला पाहिजे ना, अशी व्हायला पाहिजे की नाही, परंतु ही उलटी झालेली आहे, म्हणजे तशी नाही, म्हणून ही गटात बसत नाही आकृती. चला पुढचा दुसरा प्रश्न सांगा, त्याच्यामध्ये कोणती आकृती वेगळी आहे. सी. सी आकृती वेगळी, हे सोपं आहे. काय सगळ्या याच्यामध्ये ट्रायंगल आहे तिसरे आणि हे डॉट आहे, परंतु इथला जो सर्कल जो आहे ते नाही दिसत. डार्क केलेलं नाही, म्हणून सी उत्तर आहे, बरोबर आहे. Yes, sir. चला बघू याच्यामध्ये कोणतं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 Yes, sir. सांगा. सांगा. Sir, C. रॉंग आन्सर. कशाचं सर? किती? Sir, D. डी उत्तर बरोबर का आहे हे सांगा, कारण सांगा. In all. हा एक जण सांगा, एक जण सांगा काय कारण आहे. बघा डी मध्ये हा हा सांगा. ट्रायंगलचा आहे ना, अर्धा भाग पूर्ण रंगवलेला आहे. बघा एक मिनिट लक्षात घ्या, त्याच्यामध्ये या ट्रायंगलचे किती भाग केले, 1 2 3 4, 4 पैकी एक भाग घेतला. त्याच्यामध्ये 1 2 3 4, 4 पैकी एक भाग घेतलेला आहे. 1 2 3 4 म्हणजे प्रत्येक आकृतीचे 4 भाग केलेले आहेत आणि त्याच्यातला एक भाग म्हणजे कलर दिलेला आहे. इथं डी मध्ये काय केलेलं आहे, फक्त म्हणजे काय केले, या आकृतीचे 2 भाग केलेले आहेत. 2 भाग केल्यानंतर एक भाग रंगवलेला आहे, म्हणून डी ही वेगळी आकृती आहे. ओके. Yes. चला पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न बघा. Sir, C. सी करेक्ट आन्सर आहे, याचं स्पष्टीकरण कोण सांगतंय. Sir, C. in first image, in a outer is square and inner is square. Then circle is outer and inner is circle. ओके. Then circle is outer and then inner is square. Is ओके not right. सी आहे, व्हेरी गुड एक्सप्लेनेशन. तर पहा या ठिकाणी ही जी बाहेरची आकृती आहे ती मध्ये आहे. येस सर्कलच्या सर. बाहेरची आकृती मध्ये आहे, आतमध्ये. इथं बाहेरची आकृती मध्ये आहे, परंतु इथं बाहेरची आकृती मध्ये नाही. 90%. सर्कल इथं पाहिजे ना, तर इथं हे आहे, म्हणून आपलं सी येस उत्तर आहे. सर. चला या ठिकाणी सांगा. बघू कोण हुशार आहे. बघू कोण हुशार आहे. Sir, D. डी. पहा या ठिकाणी कारण सांगा. बघा नीट लक्ष द्या, या आकृत्या एवढ्या सोप्या नसतात हा, लक्षात ठेवा. आता हा जो आहे तो षटकोन आहे, बरोबर आहे, इथून मोजा.
1 2 3 4 5 6 इथून मोजल्यानंतर 6 रेषा बरोबर आहे. बरोबर आहे. तोंडा त्याच्यानंतर पाऊस आहे आज. सानवी, काही विचारायचं सानवीला? ऑप्शन नंबर बघू आता आपण ऑप्शन नंबर 2. पायाची ट्रिक ही हेक्सागॉन आहे. त्याच्यामध्ये ह्या लाईन मोजायच्या पाया साइड पासून 1 2 3 4 5 6. आता इथं बघा हा पेंटॅगॉन पंचकोन आहे. 1 2 3 4 5 म्हणजे तर सीच्या 3च लाईन आहे. ह्या ट्रायंगलच्या मध्ये बघा 3 सी उत्तर याच्यासाठी आहे कारण ह्या ज्या लाईन आहेत हा कोणता आहे पंचकोन आहे ना, 5 बाजू आहेत ना. त्या सीच्या जास्त कमी आहे. हे पहा एक पण लक्षात घ्या, हा षटकोन आहे तर या मधल्या रेषा 5 आहे. हा पंचकोन आहे, मधल्या रेषा 4 आहे. त्याच्यानंतर बघा आता हा जो चौकोन आहे मधल्या रेषा 1 न कमी 1 2 3, परंतु या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल मध्ये 3च आहे. 3 आहे. 2 असायला पाहिजे तर 3 आहे म्हणजे हे उत्तर आहे. समजलं काय? व्यवस्थित समजलं? 5वा प्रश्न. Yes, sir. येस सर. हम्म. चला पुढचा प्रश्न आता. चला सांगा याच्यामध्ये कोणतं उत्तर आहे? कोणतं उत्तर आहे सांगा? Sir, A, I think. येस. हे सर उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 आहे. कारण सांगा. Sir, in first image have a 6 block, and in other image have a 5 block. बघा याच्यामध्ये A मध्ये ब्लॉक जर मोजले आपण 1 2 3 4 5 6 ब्लॉक्स आहेत आणि या तीनही फिगर मधले ब्लॉक जर मोजले तर ते आहेत बघा 5. 1 2 5 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. इज इट क्लिअर? Yes, sir. चला याच्यामध्ये हा प्रश्न सांगा आता. 7वा प्रश्न सांगा. Sir, R. कोणतं उत्तर असेल? C, sir. सान्विक उत्तर कोणतं असेल? सर ऑप्शन नंबर सी. कारण कारण सर आर उलटा लिहिलेला आहे. व्हेरी गुड. चला सी उत्तर बरोबर आहे कारण आर हा उलटा आहे या ठिकाणी. चला 8वा प्रश्न बघा. हा सान्वी. ऑप्शन नंबर 1 कारण कारण सर ट्रायंगल वेगळे एक साईडचं एक वेगळं. येस 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 व्हेरी गुड सान्वी. हा या ठिकाणी हे जे ट्रायंगल आहेत पण इथं पहा सगळ्या आकृती ही आकृती हे याच्यामध्ये सेम आहेत पहा. तर सगळ्या हे आकृती same सेम आहे, ते ट्रायंगल Same. वेगळे. परंतु इथं हे 2 सेम आहेत आणि हा ट्रायंगल मात्र तिरका झालेला आहे. हे सेम. ओके ओके व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न Sir, C. सांगा.
Sir, C option. पहा या ठिकाणी सान्वी जसे उत्तर देण्यासाठी हात वर करते पहा. हा तसा ज्याला उत्तर सांगायचंय ना त्यांनी आपला हात वर करायचा. हात वर कसा करायचा पहा सान्वीने केला पहा. खाली ऑप्शन आहे पहा तसं रेज युअर हँड म्हणून त्या ऑप्शनला क्लिक केलं की मग तुम्हाला ते सर दिसतं. रिॲक्शन वर हे करायचं. सान्वी सांग. सर रिॲक्शन वर हे करायचं आणि एक नंबरला राईज हँड असतं त्याच्यावर क्लिक करायचं. ओके ओके हा 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 वाढत चाललंय ते. सान्वी काय 9व्या प्रश्नाचं सी. डॉक्टरला दाखवायचं ना. दाखवलं ती ना? कॉलेजात कारण सांगा सी. किती शब्दाचं दाखव. कारण सर वरती नोकर दिले ते ती आकृती वरती वरती ते वेगळी. त्यानं काहीच नाही म्हणजे ती सारखी आहे ती सी वेगळी. मग कोण लावायला लावतो? आता म्हणून करा ऑपरेशन चला क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर काय बरोबर नाही तर मग वजन वाढवत कारण सांगा काय सी. येस युअर आन्सर इज करेक्ट. कारण सर ए बी आणि डी तिन्ही आकृत्या सारख्या आहे आणि सी वेगळी. व्हेरी गुड व्हेरी गुड. या ज्या आकृत्या आहेत त्या सगळ्या सेम आकृत्या आहेत परंतु इथे हे जे आहे ना हा जो भाग आहे हा वेगळा भाग आहे म्हणून सी उत्तर आहे. व्हेरी गुड. ओके 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 ओके. चला आता सम्राट 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 नाव ना तुझं. Yes, हा sir. सम्राट. हा सम्राट क्वेश्चन नंबर 10. Sir, in a first figure, have a pentagon. Yeah, okay. And in inner have a pentagon. And second image have triangle. Inner in triangle. Okay. In a third image have a rectangle, 4 corners. Okay. And inner in 4 corner shape, diamond shape. Okay. Okay. What will be So, answer? for D, Answer sir. काय? D. D ना. Okay. Very good. हा Yes. सम्राट very good. Your answer is right. हे आपलं सान्वी तुला सांगायचंय का? सान्वी तू सांग कारण काय? सांग. डी आन्सर इज करेक्ट. कारण सांग डीचं. डी उत्तर बरोबर असण्याचं कारण. सांगा. सान्वी आवाज येतो? हॅलो. येस सर. हा डी उत्तर काय कारण सांग बरं. चला ठीक आहे समजलं काय डी उत्तर काय आहे बघा. या ठिकाणी हा पेंटॅगोन आहे पंचकोन आहे मध्ये पंचकोन आहे. हा ट्रायंगल आहे मध्ये ट्रायंगल आहे आणि सर्कल आहे. त्याच्यानंतर हा जो चौकोन आहे तसाच मध्ये चौकोन आहे आणि मध्ये सर्कल आहे. म्हणजे तीच आकृती मध्ये आहे आणि मध्ये सर्कल आहे. इथं सर्कल आहे परंतु हा मध्ये वेगळीच आकृती आहे डायमंड आहे म्हणून ही वेगळी आकृती आहे. चला क्वेश्चन नंबर 11. तुम्हाला हँड रेज करून सांगायचं याच्यातली वेगळी आकृती कोणती आहे. मामा गेलो हा यस सान्वी. सर ऑप्शन नंबर डी. डी डी. बर हा सम्राट. Sir, option number D. कारण Because all shape have a corner and the circle have no corner. ओके. Have. तर या ठिकाणी ओके व्हेरी गुड एक्सप्लेनेशन. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक कॉर्नर आहे. आता हे सम्राटनं जसं सांगितलं ना की तर अँगल आहेत. अँगल आहे ना हा अँगल कोण आहे बरोबर आहे. इन्स्टेड ऑफ कॉलिंग दॅट कॉर्नर विल कॉल इट ॲज अँगल. अँगल आहे इथे अँगल आहे इथे अँगल आहे कोण आहे कोण या ठिकाणी कोण आहे
कोन आहे परंतु याला कुठलाही कोन नाहीये. बरोबर आहे. सो आवर आन्सर विल बी डी. तर ओले ठेवले तरी वाळून जाईल. हा ओले ठेवले